नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. उजगाव मधील मदिना कॉलनीमध्ये लावलेल्या दिशादर्शक फलकास अज्ञाताने रात्रीच्या वेळेस येऊन त्या फलकावर काळा रंग फासला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार करताना अज्ञात तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव मधील लिगाडेमळा इथल्या मदिना कॉलनी हाऊसिंग सोसायटीमध्ये गल्लीचे नंबर टाकून दिशादर्शक फलक उभारले आहेत. काल रात्री 1च्या सुमारास एका मोपेडवरून आलेल्या तरुणाने यातील 2 फलकावर काळा रंग फासून फलक खराब केले आहेत. यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो पसार झाला होता. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर आज सकाळी मदिना कॉलनीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येत याबाबत गांधीनगर पोलिसांत कळवले. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच या समाजकंटकावर योग्य ती कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने गांधीनगर पोलिसांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी मदिना कॉलनीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी किफायतुल्ला गडकरी, अंजुम जत्राटे, सलीम शेख, मोहसिन शेख, इलाई मुल्ला, आयाज शिकलगार, अब्दुल रशीद सनदी यांच्यासह मदिना कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.